गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील लोकविद्यालय तळोदी बालापूर येथील पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सिंदेबाई येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्याशी संवाद साधलाय व पोलीस स्टेशन कसा चालतो याची माहिती जाणून घेतली आहे। या प्रसंगी पोलीस निरीक्षक कांचन पांडे सरांनी विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियमांचे पालन, सायबर सुरक्षितता, शिस्तबद्ध जीवन, जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच व्यसनापासून दूर राहणे, वाईट संगती टाळणे आणि सामाजिक नियमांचा आदर करणे या संदर्भातही त्यांना विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या। संवादा दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले असता पांडे सरांनी सोप्या उदाहरणातून समाधानकारक उत्तर दिले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढला असून समाजात त्यांच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे। या प्रसंगी तळोदी बालापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे, राणी धोडवे, नारायण यज्ञेवार व सिंदेवाही पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते। ही समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची मी तुम्हाला तिथपर्यंत येणारच होतो। जेव्हा पोलिसांची स्थापना झाली, पोलीस चालू झालं, तेव्हा त्याची पहिली ड्युटी होती शासनाला प्रोटेक्ट करणे, शासनकर्त्यांना प्रोटेक्ट करणे, ही पहिली ड्युटी होती। दुसरी ड्युटी होती त्याची डिटेक्शन, गुन्हा घडला की त्या गुन्ह्याचं डिटेक्शन करणे, कोणी गुन्हा केला। तिसरी ड्युटी होती त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर करणे। पण नंतर काय झालं, समाज जसा बदलत गेला। आता पोलिसांची पहिली ड्युटी काय? पहिली ड्युटी आहे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था, कायद्याचं राज्य म्हणतो आपण याला, कायद्याचं राज्य निर्माण करणे। आणि कायद्याचं राज्य निर्माण करताना म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करताना समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, जेणेकरून काय होईल, जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल। एखाद्या देशाची प्रगती तेव्हाच होते किंवा एखाद्या प्रांताची म्हणा किंवा एखाद्या समाजाची म्हणा तेव्हाच प्रगती होते जेव्हा त्या समाजामध्ये शांतता नसते। ज्यावेळेस अशांतता असते देशामध्ये, समाजामध्ये, त्यावेळेस त्या समाजाची अधोगती होत असते, ठीक आहे, त्याची प्रगती होत नाही। म्हणून त्या समाजात पोलिसांचं पहिलं काम आहे कायदा व सुव्यवस्था स्थिती निर्माण करणे। एकच प्रश्न विचारा। वुमेन सेफ्टीसाठी ज्या आहेत आमच्याकडे सध्या, वुमेन सेफ्टी हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे। कारण वुमेन आणि बच्चे म्हणजे लहान मुलं यांना काय म्हणतो आपण, आणि म्हातारे लोक यांना आपण वीकर सेक्शन म्हणतो, ठीक आहे, म्हणजे समाजामधला वीकर सेक्शन आहे। तर या वीकर सेक्शनवर कोणीही भारी पडू शकतो, कोणी त्यांच्यावर दबाव निर्माण करू शकतो, आणि म्हणून वीकर सेक्शनची हे करणे, वीकर सेक्शनचं संरक्षण करणे हे पोलिसांचं काम आहे। मग त्यासाठी आता आपण वुमेन सेफ्टीसाठी काय काय करतो, वुमेन सेफ्टीसाठी पेट्रोलिंग सर्वात महत्वाचं। त्याच्यामध्ये आमच्यासाठी दामिनी पथक नावाचे पथक निर्माण केलेले आहे, आणि त्या दामिनी पथक आमचं फिरत राहतं, शाळा कॉलेजला भेटी देत राहतं, तिथे टार्गेट मुलं आहेत का, तिथे कोणी चिडीमारी करताय का। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।